आज रोजी 2 मार्च 2026 रोजी आळगी बंधारा येथील भीमा नदी पात्राचे लाईव्ह अपडेट। आता दुपारचे 12:15 वाजलेला आहे, तरी इथं आपण बघू शकता पाण्याची पातळी खूपच कमी झाल्याचा आपणास दिसून येईल। हे जो पाणीचा प्रवाह खूपच कमी झाल्याचा दिसून आपणास येत आहे। हे जो पाण्याचा प्रवाह खूपच कमी दिसण्यात येत आहे। हे दृश्य आळगी बंधारावरील उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी कमी झाल्याचा दिसून येत आहे, कारण आळगी बंधाऱ्यावर पाण्याचा प्रवाह खूपच कमी झालेला आहे। पाण्याचा प्रवाह मात्र एकदम कमी झाल्याचा इथून आळगी बंधाऱ्यावरून आपणास बघण्यास दिसत आहे। हे जो प्लेट आहे, प्लेटवरून 1 किंवा 2 बोटापर्यंतच राहिलेला आहे आता सध्याला। हे पूर्णपणे आज संध्याकाळपर्यंत आळगी बंधारावरील म्हणजे प्लेटवरील पाणी पडण्याची कमी होईल आणि एवढ्याच पाण्याने हिळ्ळी बंधारा मात्र एक पूर्ण प्लेट भरेल असा इच्छा आहे। तरी हे पाणी हिळ्ळी बंधारापर्यंत लास्ट जाईल आणि त्याच्यानंतर पाणी ओव्हरफ्लो होण्याची काही दाट शक्यता नाही। तरी पण पाण्याचा खूपच प्रवाह कमी झाल्याचा दिसून येत आहे। हे जे प्रवाह आहे तो खूपच कमी प्रवाहाचा पाण्याचा प्रवाह आहे। हे दृश्य बघू शकता आपण आळगी बंधारावरील, आणि पाण्याचा वेग देखील आपण हे बघू शकता। आपण पाण्याचा प्रवाहच काहीच नसल्याचा इथून दिसून येत आहे। नमस्कार मंडळी, आज आळगी येथील उजनी धरणातून सोडण्यात आलेली पाण्याची पातळी कमी झालेली आहे। आज अखेरपर्यंत म्हणजे आजचा दिवस लास्ट, हिळ्ळी बंधाऱ्याच्या एक पूर्ण राहिलेला प्लेट आज भरण्यात येईल, कारण इथे पाणी बघू शकता आपण। तरी पाणी आज किंवा सकाळपर्यंत हिळ्ळी बंधाऱ्यावरील एक राहिलेली प्लेट पूर्ण भरेल आणि वरून जे सोडण्यात आलेली होती पाणी कमी झालेली आहे। हे पाण्याचा प्रवाह कमी झाल्याचा आपणास दिसून येतो आळगी बंधारावरील, आणि उजनी धरणातून जो सोडण्यात आलेला